राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला। एनसीआरबीच्या गुन्हेगारीचा दाखला देत खून, महिलांविरुद्धचे गुन्हे, बालगुन्हेगारी, वाहन चोरी, अंमली पदार्थांची तस्करी आणि भूमाफियांच्या वाढत्या कारवायांवर त्यांनी सरकारला जाब विचारला। एनसीआरबीच्या 2024च्या अहवालानुसार नागपूरमध्ये 88 हत्यांची नोंद झाली असून हत्यांच्या प्रमाणात देशातील 19 महानगरांमध्ये नागपूरचा दुसरा क्रमांक लागतो, अशी माहिती आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत दिली। बालगुन्हेगारीच्या घटनांमध्ये 2022 मधील 2010 वरून 2024 मध्ये 283 गुन्ह्यांपर्यंत वाढ झाली, तर महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांची संख्या 1259 वरून 1513 वर पोहोचली आहे। महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये नागपूरचा देशात 7वा, बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये 5वा, लैंगिक छळाच्या गुन्ह्यांमध्ये 3रा आणि मानवी तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये 4था क्रमांक असल्याचंही त्यांनी नमूद केलं। तसंच 2026च्या पहिल्या 5 महिन्यात शहरात 37 खून आणि 752 वाहन चोरीच्या घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं। वाढती अंमली पदार्थांची तस्करी, भूमाफियांच्या कारवाया, अतिक्रमणं आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी बळकावण्याच्या प्रकारांमुळे नागपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी शासनानं कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याचं स्पष्ट उत्तर द्यावं आणि नागपूरकरांच्या सुरक्षिततेसाठी कठोर आणि प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे। 2026च्या पहिल्या 5 महिन्यातच 37 खून नोंदवण्यात आलेले आहेत। सन 2024च्या पहिल्या 5 महिन्यात नागपूर शहरात 752 वाहन चोरीच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत। नागपूर शहरात अंमली पदार्थाच्या वाढत्या अवैध व्यापारामुळे व संबंधित गुन्ह्यामुळे नागपूर हे अंमली पदार्थाच्या तस्करीचे प्रमुख केंद्र बनत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे। तसेच नागपूर शहरात शासकीय व खाजगी जमिनीवरील अतिक्रमण, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी बळकावणं, भूमाफियांशी संबंधित गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या आहे। या बाबी विचारात घेता नागपूर शहरातील वाढते गुन्हेगारी, महिलांविरुद्धचे गुन्हे, बाल गुन्हेगारी, अंमली पदार्थाची तस्करी, वाहन चोरी, भूमाफियांच्या कारभारावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। अशा या अतिशय सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं ध्यान आकर्षित करत आहे।